घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो कोयनेच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि कोयना क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि वळूया आपण आजच्या पहिल्या लढतीकडे. आजचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ओवे कॅम्पचा राजा विपक्ष किशोर 11 मोरनी अशी ही लढत आहे. टॉस ओवे कॅम्पचा राजा या टीमने जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि या बॉलने गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेलगत. बॉलची फेकी करतील. या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळतील आणि टीम किशोर 11 मोरनी या टीमला आमंत्रित केलेला आहे प्रथम गोलंदाजी करण्यासाठी. प्रारंभिक जोडीमध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्जल भातोसे आणि त्यांच्या सोबतीला आकाश सावंत आहेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश जाधव. असं बॅटल तुम्हाला पहिल्या षटकामध्ये बघायला मिळेल. सर्वांना प्रथमतः शुभ प्रभात. आजचा अंतिम दिवस आहे. सज्जल भातोसे तयार. यावेळेला थोडेसे हलक्या हाताने या बॉलला खेळतायत. एक धाव या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होईल. सकाळचं सत्र म्हटलं की वातावरणामध्ये बरेचसे बदल असतात. नमी असते, गारवा असतो आणि त्याच्यामध्ये खेळाडूंना हा क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे. धावफलकावरती आपण 6व्या धावा येत आहेत. धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकून टीम ओवे कॅम्पचा राजा या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश जाधव तयार. खोलवर पद्धतीचा बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला. हा बॉल अडवण्याचा प्रयत्न अखेरकार फसतोय. क्षेत्ररक्षक आणि बॉलमध्ये अखेरकार शर्यत लागली आहे आणि सीमारेषेलगत हा बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी आजच्या दिवसातला पहिला वहिला चौकार आलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज आकाश सावंत यांच्या बॅटमधून. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. पहा घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. एका षटकासाठी फक्त 5च मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. थोडासा बॉल पुढे ठेवलाय. मिडॉनला खेळाडू आहेत. बॉलवरती झडप घालतील. बॉलची फेकी लगोलग करतील. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एक सिंगल धाव येते. एक चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आकाश सावंत यांनी खेळले. एक चौकार खेळला, त्यानंतर एक धाव काढली आणि स्ट्राईक रोटेट केले. स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे. स्कोरबोर्डला चालना मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 5 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. स्वीप करण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका, सुंदर टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी फरार. आलाय तो एक दर्जेदार चौकार. थँक्यू. चला दोन्ही टीम आपण घाई करा. दोन्ही टीम आपण वेळ घेऊ नका. टीम मीटिंग तुम्हाला वारंवार घेता येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आयोजन समितीला आपण जर काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची आपण अपेक्षा खेळाडूंकडून करूया. ही विनंती आहे आपल्याला की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. एका षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकामध्ये बॅटिंग करताना टीम ओवे कॅम्पचा राजा या टीमने टॉस जिंकून बनवलेले आहेत 12 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला बॅटिंग मध्ये सज्जल भातोसे, आकाश सावंत या जोडीने चांगला जम बसवला पहिल्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये निलेश जाधव यांनी तब्बल 12 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात. सुंदर असं क्रीडांगण तुम्हाला बघायला मिळतंय. मन प्रफुल्लित होतं ज्यावेळेस असं क्रीडांगण असतं आणि अशा क्रीडांगणावरती कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 संपन्न होत आहे. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि या षटकासाठी आता अभिषेक दळवी या नावाचा पर्याय निवडलाय. शपा लावून खेळण्याचा प्रयत्न, बॉलने गॅप शोधलाय. लॉंग लेग, फाईन लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे फरार होतोय. आणखीन एक आलाय तो चौकार. टीम ओवे कॅम्पचा राजा या टीम साठी
जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज आकाश सावंत यांच्या बॅटमधून आलेला आहे. आज आकाश सावंत यांना चांगल्या प्रकारचा सूर गवसलेला आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. एका बाजूला अभिषेक दळवी बॉल क्रमांक 2 घेऊन निघतील. स्ट्राईक रेंजला आकाश सावंत तयार 10 वरती बॅटिंग करतायत. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपला खेळाडू आहेत. बॉल अडवतील, लगेच टाकतील, बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा सहजरित्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धाव माफ करा. आपण या बॉलच्या पाठीमागे जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. त्याचबरोबर आपण फलंदाजांचं लक्ष वेधून घेऊया. तुम्हाला खेळपट्टीवरतून धावता येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. कोणताही खेळाडू नियमाचं उल्लंघन करणार नाही. आजचा अंतिम दिवस आहे. आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे या प्रीमियर लीगला. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येईल. सजल भातोसे बॅटिंग करतायत 5 वरती. वेळेची बंधन आहेत. अन्यथा जर आपण वेळेचं उल्लंघन केलं तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही आज. या बॉलला फक्त दिशा दिली. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. अखेरच्या क्षणी बॅटचा फक्त फेस ओपन केला आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 1 धाव इथे अंकित केली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करताना टीम ओव्हरकॅमचा राजा या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 18 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 वरती 0 अशी स्थिती आहे. एका बाजूला अभिषेक दळवी यांनी टाकलेले 3 बॉल धावा खर्च केलेले आहेत. 7. चला घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. मित्रांनो, कळकळीची विनंती आहे. आज अंतिम दिवस आहे आणि सामने अधिकचे आहेत. चप्पल झालेत. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक समोरच्या बाजूला. 2 येत आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ना त्याच दरीतून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ कधी येत नाही आणि जीवनामध्ये सुखाची हिरवळ आणायची आहे तर दुःखाची दरी पार करावी लागते. या बॉलने ती केली आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आले. एका बाजूला आकाश सावंत आणि अभिषेक दळवी हे मालदेव गावचे खेळाडू आहेत. परंतु प्रीमियर लीग म्हटलं की तुम्हाला संघ मालकांसाठी खेळावं लागतं. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. अभिषेक दळवी पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलला फक्त सन्मान दिलाय सजल भातोसे यांनी. क्षमता आहे, प्रतिभा आहे या जोडीकडे आणि या जोडीने पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग करताना बनवलेली आहे. 24 धावा, 0 गडी बाद. 2 षटकांचा संपलाय खेळ आणि नंतरची मॅच सुभाष स्पोर्ट्स माडोशी आणि वागजाई स्पोर्ट्स या 2 टीमला विनंती आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. टीम सुभाष स्पोर्ट्स माडोशी विपक्ष वागजाई स्पोर्ट्स आपल्यामध्ये पुढील सामना होणार आहे. आपण रिपोर्टिंग करा. संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. आपला टॉस केला जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा, 0 गडी बाद अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम ओव्हरकॅमचा राजा या टीमची. या टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करताना आतापर्यंत 24 धावा कुठले. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपण लगेच करा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि एका बाजूला किरकंडीचे श्रेयस जाधव यांच्या नावी षटक क्रमांक 3 आहे. हॅलो. इनिंग ब्रेक मध्ये जर संघ उपस्थित टॉस का बॉक्स मध्ये नाही राहिला तर पॅनलाइज केले जाईल याची आपण नोंद घ्यायची. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. आपण या ठिकाणी इनिंग ब्रेकच्या अगोदर उपस्थित राहायचं आहे, अन्यथा आपल्याला 1 षटकासाठी पॅनलाइज केले जाईल. श्रेयस जाधव खिरकंडी ओव्हर नंबर 3 साठी कॉमेंट्री एंड कडून तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. समोर आहेत सजल भातोसे जे अकालपे गावचे आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की या बॉलची दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल आणि दिशेवरती आज श्रेयस जाधव यांना नियंत्रण ठेवावं लागेल. पहिला बॉल पंचाने स्पष्ट नकार दिलाय. दिशा होती खराब. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा 22 यार्डचा रिप्ले टेलिकास्ट. फार शरीरापासून दूर होता बॉल आणि पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा होता आणि अशा बॉलला पंच व्हाईट बॉल देत असतात आणि त्याचा प्रत्यय आला. पुन्हा एकदा श्रेयस जाधव तयार. समोर आहेत सजल भातोसे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा दुधारी फटका आहे.
मनसुबे काही वेगळे होते या बॉलच्या पाठीमागे, परंतु श्रेयस जाधव यांनी हे मनसुबे उधळून लावले. निश्चित तुम्हाला वाचन हे करावंच लागतं. गोलंदाजाला फलंदाजाचं आणि फलंदाजाला गोलंदाजाचं आणि त्यानंतरच तुम्हाला बॉल टाकावे लागतात. त्यानंतरच तुम्हाला फटके खेळावे लागतात. पहा इथे श्रेयस जाधव यांनी हे मनसुबे उधळून लावले. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेळेची अचूकता साधता आली नाही आणि थोडेसे निराश होते आपल्या फटक्यावरती. सजल भातोसे, अकल्पे तय्यार, स्ट्रायकर एंडला. एक युवा खेळाडू आहेत, चप्पल झाले, परंतु कंप्लीट स्ट्रोक मिस टाइम होतोय. धक्का क्रमांक पहिला लागलाय. टीम ओएकएमचा राजा या टीमला सजल भातोसे माघारी. चला, फलंदाजाला विनंती आहे की येणाऱ्या फलंदाजाला की आपण धावत या आणि बॅटिंग टीमला विनंती आहे की आपण पुढील फलंदाज तयार ठेवावे, कारण आजचा फायनल दिवस आहे आणि आपल्याकडे सामने अधिकचे आहेत. आपल्याला फायनल चांगल्या ओव्हरच्या खेळायच्या आहेत आणि तुमच्यातूनच कुणीतरी पुढे जाणार आहे. त्यासाठी विनंती आहे की आपण वेळेचं सहकार्य करावं आणि मैदानाच्या आतमध्ये जो संघ आहे ना, प्रत्येक संघाला आपण विनंती करणार आहोत की टीम मीटिंग तुम्ही फार कमी घ्या. ज्यावेळेस निश्चित निर्णायक मुवमेंट असेल ना, त्यावेळेस तुम्ही टीम मीटिंग निश्चित घ्या. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निलेश भोसले आलेले आहेत क्रमांक 3 वरती. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी पुन्हा सांगितलं की श्रेयस जाधव यांची या बॉलच्या पाठीमागची दिशा खराब आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतात की दिशा खराब आहे. हा वाईट बॉल आलेला आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. देऊरगावचे निलेश भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत क्रमांक 3 वरती. हा क्रमांक फार महत्वाचा आहे. या क्रमांकाबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो ना, गोलंदाज पुन्हा तयार. श्रेयस जाधव. वेळेची अचूकता तितकीशी चांगली साधता आली नाही. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो आणि या प्रयत्नामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केल्याने निलेश भोसले यांनी आल्या पावल्यातही एक धाव बनवलेली आहे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. श्रेयस जाधव यांनी 3 बॉल टाकलेले आहेत. एक गडी घारत केलाय. संघ जो पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होता ना, ती विकेट त्यांनी मिळवून दिलेली आहे. एका बाजूला ओवेकॅमचा राजा, विपक्ष किशोर 11 मुरनी, अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येईल. परंतु षटक क्रमांक 3 बद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना, की या ओव्हरमध्ये धावसंख्येची भूक आणखीन वाढवावी लागेल. गिअर बदलावा लागेल. एका बाजूला आणखीन 1-2 विकेट कशा प्रकारे टिपता येतील. किशोर 11 मोर्नीला हा प्रयत्न करावा लागेल. श्रेयस जाधव पुन्हा तयार होतील बॉल क्रमांक 4 घेऊन. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, आपण वेळ घेत आहे. आज वारंवार तुम्हाला ही सूचना केली जाईल की आपण घाई करा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की पुन्हा दिशा खराब आहे. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. दिशेला फार महत्व आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, आयुष्याला जर दिशा नसेल ना, तर आयुष्याचं दूरदशा झाल्याशिवाय राहत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. गोलंदाजाला दिशा असणं फार महत्वाचं आहे. दिशेवरती भरपूर काय अवलंबून असतं. मग जीवन असो किंवा क्रिकेट. गोलंदाज श्रेयस जाधव पुन्हा तयार. बॅटची कडा घेणारा बॉल फ्लाय स्लिपला मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव निश्चित येईल. श्रेयस जाधव यांनी काही बॉल नकारात्मक टाकलेले आहेत, परंतु काही बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. एकही मोठा फटका त्यांनी अद्यापही खर्च केलेला नाहीये आणि एका फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार त्यांना यश आलंय. 29 वरती 1 अशी स्थिती आहे. 2.4 बॉलचा खेळ संपलेला आहे. बॉल क्रमांक 5 प्रगती पथावरती येतोय. निलेश भोसले पुन्हा तयार.
हॅलो, धावसंख्या आहे 29. 3 षटकाच्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आहेत 29 धावा 2 गडी बाद. त्याला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. आणि 29 आकड्याबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना, की 29 ऑगस्ट आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. या दिवसाचं आपण औचित्य साधून आपण क्रीडा दिन साजरा करतो. या दिवशी जयंती असते मेजर ध्यानचंद यांची आणि त्यांच्या या जयंती दिवशी आपण साजरा करतो क्रीडा दिन 29 ऑगस्ट. धावसंख्या आहे धावफलकावरती 29 धावा. त्यांचा जो जन्मदिवस आहे ना, तो आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. मेजर ध्यानचंद हे असे खेळाडू होते ना, ज्यांनी हॉकी क्षेत्राला एक मोठं योगदान दिलं आणि ऑलिम्पिकमध्ये लागोपाठची काही पदकं भारताला त्यांनी पटकून दिली होती. चला घाई करा, दोन्ही टीम आपण वेळ घेत आहे. ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात. अंतिम षटक आहे 29 वरती 2. गोलंदाज तयार किरण मोरे. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे, किंबहुना टान्स रिदम हा योग्य असणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे थोडासा बिघाड होतोय. पुन्हा एकदा तयार होतील किरण मोरे. मोरणीचे किरण मोरे आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतरचा टॉस होणार आहे सुभाष स्पोर्ट्स माडोशी विपक्ष वागजाई स्पोर्ट्स अशी होणारी लढत आहे. पहा मित्रांनो, आपण जर वेळ घेतला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. वेळेची बंधन आहेत. बॉलिंग टीम खास करून आपण सहकार्य करा, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. ही संपूर्ण ग्राउंडची सजावट तुम्हाला पाहायला मिळते. 22 यार्ड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर असं टेलिकास्ट तुम्हाला बघायला मिळते. नीट अँड क्लीन क्लिअरिटी तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक खेळाडू कोणत्या ठिकाणी उभा आहे, कोण कुठे क्षेत्ररक्षण करते, सजावट कशी आहे. शपलावून खेळण्याचा प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि किरण मोरे यांचा हा दमदार मारा प्रभावित करणारा बॉल आहे. पाहिलं की फलंदाज शपल होत आहेत. बॉल थोडंसं पुढे ठेवला, खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आकाश सावंत बॅटिंग करतात 17 वरती. 9 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये अजय आलेले आहेत. क्रमांक 4 वरती स्ट्रायकर एंडला आकाश सावंत तयार. शेवटचे 5 बॉल. चला घाई करा, दोन्ही टीम आपण वेळ घेत आहे. किरण मोरे राईट आर्म ओव्हर द विकेट तयार होतील पंचांच्या डावेस्टीकडून. किरण मोरे पुन्हा तयार होतील. पुन्हा एकदा डान्स आणि रिदम थोडासा बिघाड होतोय. तुम्ही पाहता, अनुभवताय, तुम्ही गेली 4 दिवस आस्वाद घेताय कोयना प्रीमियर लीग सीझन नंबर 3 पर्व 3 तुम्हाला अनुभवायला मिळते. फटक्यामधून आवाज चांगला आलाय. लॉंगॉनला खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत आणि अखेरकार आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. टीम ओवेकॅमचा राजा या टीमला फलंदाज आकाश सावंत माघारी. लागला आणि फलंदाज आकाश सावंत यांना माघारी यावं लागलं. मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाज बॅटिंगसाठी दाखल होत आहेत शेवटच्या काही बॉलसाठी. विवेक मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या काही बॉलसाठी. किरण मोरे पुन्हा तयार. पुन्हा एकदा किरण मोरे गोलंदाजी मार्कवर तयार होतील. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची आपण अपेक्षा खेळाडूंकडून करूया, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि बरेचसे सामने आपल्याकडे काही लीग स्टेज मधले पेंडिंग आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुन्हा पुढे जायचं आहे. पुढची रूपरेषा आपल्याला आखायची आहे. कोणते संघ पुढे जातील याबद्दल विनंती आहे की आपण सहकार्य करा. किरण मोरे तयार होतील. अजूनही त्यांना 4 बॉल टाकायचे आहेत आणि स्ट्रायकर एंडला विवेक जाधव तयार. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे
अडवण्याचा प्रयत्न सीमारेषेलगत चांगला झालाय. झेल पकडता आली नाही, परंतु बॉलची फेकी होतीये आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. टीम ओवेकॅमचा राजा या टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा 31. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पायांवरती असणारा बॉल पंचांकडे मागितली आहे दाद. हलकीची अपील केली, पंचांनी दाद फेटाळली. हा निर्धाव बॉल आलाय, किंबहुना विकेट आलेली आहे या बॉलच्या पाठीमागे आणि फलंदाज चौथा कोसळलाय. टीम ओवेकॅमचा राजा या टीमला धक्का क्रमांक 4. धावसंख्या आता पुढे सरसावतो आणि जाऊन पोहोचलेली आहे. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जो टार्गेट सेट करेल प्रथम बॅटिंग करताना टीम ओवेकॅमचा राजा कुठपर्यंत मजल मारतोय. शेवटचा बॉल सांगून जाईल. किरण मोरे तयार. बॅकफुट वरती गेले, पंच केला, खेळाडू आहेत पॉइंट मध्ये. बॉलची फेकी करतील, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम ओवेकॅमचा राजा या टीमने टॉस जिंकून बनवलेले आहेत 36 धावा आणि विजयासाठी किशोर 11 मोरनी या टीम समोर लक्ष ठेवलेलं आहे 37 धावांचं. येणारे बॉल 24. हॅलो, तर यापुढील होणारा सामना वागदाई स्पोर्ट्स वर्सेस सुभाष स्पोर्ट्स बाडोशी या सामन्याच्या नाणेफेकी करण्यासाठी मी गेली 4 दिवस ही स्पर्धा एक दर्जेदार लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते, ज्यांच्या माध्यमातून ते आमचे मित्र 22 यार्ड मालक सन्माननीय सचिन शिंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. ही स्पर्धा 4 दिवस ज्यांच्या लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते 22 यार्डचे प्रोप्रायटर आमचे मित्र यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. ओमकार 22 यार्डचे प्रोप्रायटर सचिन शिंदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. नाणेफेकी जिंकली आहे. आपला निर्णय आम्ही क्षेत्र. ओके, बेस्ट ऑफ दोन्ही संघांना. चला फिल्डिंग लावा. टीम ओवेकॅमचा राजा या टीमला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका आणि टीम किशोर 11 मोरनी या टीमला विनंती आहे की आपली बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा. आपल्याला कमी वेळ घ्यायचा आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. सकाळचे आता वाजलेले आहेत 8:38 झालेली आहे, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या आणि 8:40 या डावाला सुरुवात होईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 2 मिनिटांचा कालावधी आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या आणि सामना लगेच सुरू करा. प्रथम बॅटिंग करताना टीम ओवेकॅमचा राजा या टीमने बनवलेले आहे धावा 36 आणि विजयासाठी लक्ष ठेवलेलं आहे टीम किशोर 11 मोरनी या टीम समोर 37 धावांचं. येणारे बॉल 24 आहेत. चला बॅटिंग ऑर्डर टीम किशोर 11 मोरनी आपण वेळ घेता मित्रांनो, आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा ही विनंती आहे. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण घाई करा. स्ट्रायकर जोडी आपण लगेच पाठवा आणि फलंदाजांना विनंती आहे की तुम्हाला खेळपट्टीवरतून धावा धावता येणार नाही, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ज्यावेळेस आपण धावा धावून काढाल त्यावेळेस आपल्याला खेळपट्टीवरतून धावता येणार नाही. मित्रांनो बॅटिंग ऑर्डर पाठवा. पंच आपली वाट बघतायत, खेळाडू आपली वाट बघतायत. आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा ही विनंती आहे. एका बाजूला संघ ओवेकॅमचा राजा म्हटलं ना की श्री संदीप दादा साळुंके आणि श्री
संतोष दादा रेवणे यांच्या मालकीचा संघ म्हणजे ओवेकॅमचा राजा, तर दुसऱ्या बाजूला किशोर 11 मोरनी हा संघ आहे श्री नितीन दादा शिंदे आणि श्री रवींद्र दादा मोरे यांच्या मालकीचा संघ. या संघ मालकांमध्ये आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम ओवेकॅमचा राजा या टीमने बनवलेले आहेत धाबा 36. विजयासाठी लक्ष ठेवलंय टीम किशोर 11 मोरनी या टीम समोर 37 धाबांचं. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होते बॅटिंग करण्यासाठी आणि या प्रारंभिक जोडीमध्ये दोन आक्रमक फलंदाज टीम किशोर 11 मोरनी या टीमसाठी. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये खिरकंडीचे निलेश जाधव आणि दुसऱ्या बाजूला मोरनीचे गौरव शिंदे ही प्रारंभिक जोडी आहे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. एका बाजूला पहिल्या षटकासाठी कुसवडे गावचे अजय तयार होतील. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पडतोय सत्र क्रमांक 2 चा. 33 धावांचं लक्ष. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. या बॉलला फक्त बॅटचा चेहरा दाखवला आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डचा श्री गणेशा केलाय. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. बॅटिंग करताना निलेश जाधव यांनी हा जो फटका होता ना संयमाने खेळला होता. रमेश मरगजे एका बाजूला आहेत षटक क्रमांक 1 मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. टॉस जिंकला होता टीम ओवेकॅमचा राजा या टीमने आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय अगदी सकाळच्या सत्रामध्ये घेतला होता आणि बॅटिंग करताना 36 बनवलेले आहेत. विजयासाठी 33 धावांचं लक्ष. मॅचला पुन्हा होते सुरुवात. चला घाई करा मित्रांनो, आपण वेळ घेताय. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण क्षेत्ररक्षण सजवताय. आपण थोडंसं घाई करा, आपण कमी वेळ घ्या ही विनंती आपण करूया. स्ट्रायकर एंडला आता गौरव शिंदे तयार. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळतं आणि ज्यावेळेस राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असं त्यावेळेस गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी बरेचसे अडथळे येतात. परंतु यावेळेला अजय यांनी काय केलं, आता राऊंड द विकेट गेले होते. ज्यावेळेस डावकुरे हाताचे फलंदाज गौरव शिंदे स्ट्राईक एंडला होते. आता निलेश जाधव आलेले आहेत. पुन्हा एकदा एंड चेंज केला अजय यांनी आणि अजय आता पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आलेले आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती येईल. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा सहजरित्या टीम किशोर 11 मोरनी या टीमने पूर्ण केलेल्या आहेत. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने या बॉलला ढकललेला आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे आणि एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. पहा आयुष्य असो किंवा क्रिकेट, काही गोष्टींवरती आपल्याला समाधान हे मानावंच लागतं आणि या बॉलच्या पाठीमागे पहा दोन्ही फलंदाजांनी एकाच धाबेवरती समाधान मानलेलं आहे. एका बाजूला अजय मरागजे यांचा हा मारा ओव्हर नंबर 1 मध्ये. पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहत आहात आणि पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये त्या प्रकारे गोलंदाजी केली आहे अजय यांनी. जबरदस्त गोलंदाजी अवघ्या 3च धावा दिलेली आहेत. निलेश बॅटिंग करत आहे 2 वरती. गौरव शिंदे बॅटिंग करत 1 वरती आणि स्ट्रायकर एंडला आता गौरव शिंदे तयार. डावकुरे हाताचे फलंदाज चप्पल झाले आणि या बॉलला वळवलाय लॉंग लेगला. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलचा पाठमोरा करतील आणि अखेरकार बॉलने सीमारेषा चिरली आहे 4 धावेंसाठी. जबरदस्त फटका गौरव शिंदे यांच्या बॅट मधून सीमारेषा चिरतोय 4 धावेंसाठी.
चला दोन्ही टीम आपण विनंती आहे की आपण घाई करा आणि टीम फिल्डिंग टीम ओवेकॅमचा राजा आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लगेच बदला. पॉवर प्ले षटक संपलेलं आहे. ही जी जोडी आहे या जोडीबद्दल आपण चर्चा करतोय. निलेश जाधव, गौरव शिंदे या जोडीने चांगला खेळ केलाय. सावध सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस टीम ओवेकॅमचा राजा या टीमने बॅटिंग केली होती त्यावेळेस त्या टीमने पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल कुठल्या होत्या धावा 12 आणि त्याचं प्रत्युत्तर देताना टीम किशोर 11 मोरणीने बनवलेले आहेत आतापर्यंत 7. स्ट्रायकर एंडला निलेश जाधव तयार होतील. 2 बॉलच्या पाठीमागे ज्यांनी 2 धावा बनवलेल्या आहेत. करंट रन रेट आहे 7चा आणि रिक्वायर्ड जर तुम्ही पाहिलं ना तर 10चा याचा विचार किंबहुना करावा लागेल टीम किशोर 11 मोरनी या टीमला. चला घाई करा दोन्ही टीम. टाइमर चालू आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. तुम्ही क्षेत्ररक्षण बदलण्यासाठी वेळ घेताय अन्यथा पॅनलाइज आपल्याला केलं जाईल आणि एखादा खेळाडू जर आपण आतमध्ये घेतला तर बॅकअप बाहेर कमी पडतं. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही. आयोजन समिती वारंवार आम्हाला सूचना देते की टाइमर ऑन आहे. त्यामुळे जर टाइम लिमिट 3 षटकांचं संपलं तर तुम्हाला एक खेळाडू मित्रांनो आतमध्ये घ्यावा लागेल. 5 मिनिटं संपलेली आहेत. हे षटक तुम्हाला लवकरात लवकर हाताळावं लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. सज्जल भातोसे चप्पल झाले आणि त्यानंतर पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाही. डॉट बॉल आला एका बाजूला. सजल यांनी सुरुवात या षटकाची चांगल्या प्रकारे केली आहे. फलंदाजांना बांधून ठेवलंय या बॉलच्या पाठीमागे. पुन्हा एकदा पहा रिप्ले टेलिकास्ट. राईट आर्म ओव्हर द विकेट. सजल यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल होता. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. आला तो निर्धाव बॉल. स्ट्रायकर एंडला निलेश जाधव पुन्हा तयार. आपटलेला पुन्हा एकदा बॉल. पुन्हा एकदा मनसुबे तेच होते की शपल लावून मला लॉंग लेगला फाईन लेगला हा बॉल खेळायचा आहे. परंतु हे मनसुबे आता सज्जल भातोसे यांनी उधळून लावलेले आहेत. एका बाजूला निलेश जाधव यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चांगले फटके खेळावे लागतील. डावपेच नव्याने आखावे लागतील. 2 बॉलच्या पाठीमागे डावपेच उधळून लावलेले आहेत. सज्जल भातोसे यांनी 2 बॉल निर्धाव आलेले आहेत. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल आणि चांगला खेळ निलेश जाधव यांना उभा करावा लागेल. चला घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. सजल पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला निलेश जाधव तयार. 4 बॉलच्या पाठीमागे 2 धाबा त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत. धाबत सुरुवात त्यांनी केली आहे या डावाची. आपटलेला पुन्हा बॉल परंतु यावेळेला बॅटवरती बॉल घेतलाय परंतु क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि तो चालवलाय आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण होतील. एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये. या अगोदर देखील याच प्रकारचे फटके खेळायला निलेश जाधव गेले होते परंतु त्यावेळेस यश मिळालं नव्हतं. परंतु आता यश मिळालं. आता प्रॉपर टायमिंग केलं आणि बॉल लॉंग लेगला पाठवला होता. क्षेत्ररक्षक 2 गेले. बॉलचा पाठमोरा केला आणि तब्बल या बॉलच्या पाठीमागे 2 धाबा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 9 वरती 9 धाबा 0 गडी बाद. 15 बॉल 28 ची गरज. तुम्ही पाहताय अनुभवताय कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा अंतिम दिवस आणि सामना पहिला. ओवेकॅमचा राजा विपक्ष किशोर 11 मोरनी अशी लढत. गोलंदाज सजल भातोसे तयार. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला प्रयत्नानं यश नाही. आज निलेश जाधव यांचे मनसुबे काही वेगळे आहेत. मला ऑफस्टंपच्या बाहेर जायचं आहे. शपल व्हायचं आहे आणि मला ऑन साईडला म्हणजे मैदानाच्या डाव्या बाजूला फटके खेळायचे आहेत. कुठेतरी हे मनसुबे उधळून लावलेले आहेत सजल भातोसे यांनी. परंतु प्रयत्न चांगले करावे लागतील बॅटिंगमध्ये निलेश जाधव यांना. शेवटचे 2 बॉल या षटकातील शेष. सजल भातोसे पुन्हा तयार. आपटलेला बॉल. याही बॉलला उसळी प्रदान केली आहे. पंचांकडे दाद मागितले. आणखीन एक निर्धाव बॉल आलाय. या ओव्हर मध्ये सजल भातोसे आणि डॉट बॉलचा रेशो वाढवलाय. फलंदाजांना बांधून ठेवलाय. ताकासूर लावू दिले नाहीयेत. सर्व डावपेच उधळून लावलेले आहेत परंतु एका बाजूला निलेश जाधव यांना चांगला खेळ करावा लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे. आज त्या खेळाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. पहा दोन्ही अँगल बॉल कशा प्रकारे टाकला, कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. क्रीजच्या खोलीचाही वापर केला होता परंतु वेळेची अचूकता. या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाहीये. संयमाने खेळलेला फटका. 1 धाव मिळेल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील निलेश जाधव. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 10 धावा येणारे 12 बॉल 27 धावांची गरज. या मॅचची बाकी आहे अर्धी कहाणी. ऐकूया काही सुंदर गाणी. 12 बॉल 27 ची गरज.
सहर्ष स्वागत करूया. चला घाई करा, 5 मिनिटं झालेली आहेत या षटकाला. या षटकासाठी फक्त 5 मिनिटं राहिलेली आहेत, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. त्यामुळे घाई करा. जर आपण हे षटक हाताळण्यासाठी विलंब लावलात तर एक खेळाडू टीम ओवेकॅम्पचा राजा या टीमला आतमध्ये घ्यावा लागेल. ओव्हर नंबर 3 साठी आकाश सावंत या नावाचा पर्याय निवडलाय. ऑलराऊंडर आहेत आकाश यांनी चांगली बॅटिंग केली होती, आता गोलंदाजी करायची आहे. कव्हर्सला खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील सीमारेषेलगत. थोडीशी गडबड झाली आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 13 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. एका बाजूला आकाश सावंत ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. हे जे षटक आहे ना ते मॅचला कलाटणी देऊ शकतं आणि दोन्ही संघांना जर मॅचला कलाटणी द्यायची आहे तर ह्या षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल. निलेश जाधव 8 वरती बॅटिंग करतात, गौरव शिंदे 5 वरती बॅटिंग करतायत आणि स्ट्रायकर एंडला गौरव शिंदे तयार होतील. एका बाजूला आकाश सावंत यांचा दमदार मारा. आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे खेळाडूंना विनंती आहे की आपण सहकार्य करा, कारण फिल्डिंग लावण्यासाठी आपण वेळ घेताय. अभिषेक जाधव यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलेलं आहे. निलेश जाधव यांच्या 3 षटकारांसाठी तब्बल पारितोषिक आहे 500 रुपयाचं आणि इथे झेल हातामधून निसटलेलं आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलेलं आहे. या प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. कॅचेस विन द मॅचेस. परंतु क्षेत्ररक्षकाला कधीच वाटत नाही की माझ्याकडून झेल सुटावा. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लांबी कमी पडली होती आणि अखेरकार क्षेत्ररक्षकाच्या उंचीमधून हा झेल निसटला आणि जीवनदान मिळाले. बालंबाल बचावलेले आहेत. या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे गौरव शिंदे घेतील. स्ट्रायकर एंडला निलेश जाधव आहेत. कौतुकाची थाप त्यांच्यावरती ठेवलेली आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या षटकामध्ये गिअर बदलावा लागेल. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. धावसंख्येचा पाठलाग करताना आता 8 बॉल 22 धावांची गरज आहे. एका बाजूला समीकरणामधलं अंतर वाढलंय तर एका बाजूला गोलंदाजी करताना जबरदस्त गोलंदाजी केली आहे ओवेकॅम्पचा राजा या टीमने. परंतु एका बाजूला प्रयत्नांची उंची आज मोठी ठेवावी लागेल किशोर 11 मोरनी या टीमला. जहा कोशिशों का कद बड़ा होता है ना वह नसीब को भी झुकना पड़ता है. पंचांगडे दाद मागितले आणि फलंदाजाला तिन्ही यष्ट्यांच्या समोर पकडलंय. धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाज गौरव शिंदे माघारी. आकाश सावंत यांनी फलंदाजाला लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलेलं आहे, म्हणजे LBW आउट केलेला आहे. मित्रांनो, भारतीय टीमकडून अशा प्रकारची पहिली विकेट जर कोणी घेतली ना तर ते नाव होतं CK नायडू. हे पहिले भारतीय खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची पहिली विकेट भारतीय टीमकडून टिपली होती. हरी जपला हे पहिले खेळाडू होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी अशा प्रकारची अधिकृत विकेट पहिल्यांदा टिपली होती. म्हणजे 1876 कालखंड जर तुम्ही पाहिला ना तर या कालखंडामध्ये हा नियम क्रिकेटमध्ये आला होता की फलंदाज काय करायचे, एखादा बॉल स्टंपमध्ये जाणारा पायाच्या साहाय्याने अडवायचे आणि त्याच वेळेस मात्र क्रिकेटमध्ये नियम आला, तो नियम होता लेग बिफोर विकेटचा. आक्रमण केलं या बॉलवरती आल्या पावली क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाले ते एक सिंगल धाव. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16 वरती 1. 6 बॉल 21 ची गरज. 6 बॉल 21 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती करूया आपण घाई करा, वेळ घेऊ नका. आणि टीम सुभाष स्पोर्ट्स माडोशी आणि वागजाई स्पोर्ट्स आपण तयार राहा. यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लगेच उतरायचं आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आपण मॅचची तयारी करायला घ्या. सुभाष स्पोर्ट्स माडोशी आणि वागजाई स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे की आपण तयार राहा. येणारे 6 बॉल 21 धावांची गरज आहे. अभिजित जाधव यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे निलेश जाधव यांच्यासाठी.
पारितोषिकांची उधळण केली आहे, कौतुकाची थाप दिलेली आहे. खेळाडूंना ऊर्जा देण्याचा प्रयत्न मुख्य स्क्रीनवरती रुपेश सावंत सर तुम्हाला बघायला मिळतील. पॅनल जर तुम्ही पाहिलं तर कडक शिस्तीचं पॅनल आहे आणि तेच तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. मुख्य पंच रुपेशजी सावंत सर स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळतात. अंतिम षटकाला होईल सुरुवात. 6 बॉल 21 धावांची गरज. चला घाई करा दोन टीम. आतापर्यंत आपण चांगले सहकार्य केलेलं आहे. 6 बॉल 21 ची गरज आहे या मॅच मध्ये आणि अंतिम षटक घेऊन ऋषिकेश साळुंके स्ट्रायकर एंडला. आनंदा सकपाळ. आज मोठी उमेद आहे टीम किशोर 11 मोरनी या टीमची. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेटचं पतन. 5 बॉल 21 ची गरज. आनंदा सपकाळ माघारी. चला फलंदाजाला विनंती, आपण घाई करत जाताने फलंदाजांना विनंती आहे की आपण थोडंसं स्पीडअप घ्या. आता 5 बॉल 21 ची गरज आहे आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये अभिषेक दळवी बॅटिंग साठी येत आहेत. ते मालदेवचे आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये अभिषेक दळवी. 5 बॉल 21 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतायत. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय आणि संघाला अडचणीच्या पेचातून कोण बाहेर काढेल, संकट मोचक आज कोण खेळ करेल. एका बाजूला अभिषेक दळवी, एका बाजूला निलेश जाधव. निलेश जाधव यांच्याकडे क्षमता आहे. 11 बॉल मध्ये 9 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. एका बाजूला ऋषिकेश साळुंके यांनी 1 बॉल हाताळलाय आणि एका बॉलच्या पाठीमागे 1 गडी त्यांनी गारद केलाय. 16 वरती 2 अशी स्थिती आहे. येणारे 5 बॉल 21 ची गरज आहे. एका बाजूला प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावी लागेल. संघर्ष आज पराकोटीचा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अशक्यही गोष्टी होतात शक्य, फक्त प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, आणि या मॅच मध्ये कोणता संघ प्रयत्नांची उंची मोठी ठेवेल. 5 बॉल 21 ची गरज. 5-21 चा थरार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अनुभवता येईल. स्ट्रायकर एंडला मालदेवचे अभिषेक दळवी तयार होतील. गोलंदाजी मार्गवरती ऋषिकेश साळुंके. शेवटचे 5 बॉल. इक्वेशन तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळते. राऊंड द विकेट चप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. आलाय तो निर्धाव बॉल. 4 बॉल 21 ची गरज. समीकरणामधलं अंतर आता वाढत चाललंय. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये. पेठेन पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये. आज त्या सामर्थ्याने खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक दळवी, निलेश जाधव या खेळाडूंना फटका हवेत खेळलाय. लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 20. जो संघ प्रयत्नवादी होता ना, तो संघ आता नशीबवादी आहे. काही खराब बॉल येतील का आणि किशोर 11 मोरनी या टीम साठी हा सामना जिवंत होईल का, आता याच आशेवरती हा सामना आता अवलंबून आहे. ऋषिकेश साळुंके यांनी तब्बल 3 बॉल टाकले, एकच धाव खर्च केले, 1 गडी गारद केलाय. राऊंड द विकेट. स्ट्रायकर एंडला निलेश जाधव तयार. निलेश जाधव यांच्यासाठी हा दमदार बॉल टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अनुभव आहे निलेश जाधव यांच्याकडे, परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धावा कुटताना त्यांना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने करावा लागला. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला टीम चला मॅच साठी तयार राहा. टीम सुभाष स्पोर्ट्स माडोशी आणि वागजाई स्पोर्ट्स आपण तयार राहा. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला. बॉलच्या खाली आले, परंतु झेल होऊ शकला नाही आणि बॉलची फेकी केली जाईल. फक्त आणि फक्त एकच धाव येते. चला सुभाष स्पोर्ट्स माडोशी आणि वागजाई स्पोर्ट्स आपण तयार राहा. तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्या.
शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि मॅचची औपचारिकता बाकी आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा धावसंख्येचा पाठलाग करताना टीम किशोर 11 मोरनी या टीमने केली, परंतु प्रयत्न थोडेसे कुठेतरी कमी पडले. धावसंख्येची गती वाढवणं फार महत्वाचं होतं मधल्या काही ओव्हर्समध्ये, परंतु आता हा स्विच हिटचा फटका सीमारेषा पलीकडे पराभवातलं अंतर कमी करणारा स्ट्रोक अखेरकार अभिषेक दळवी यांच्या बॅटमधून आला आणि हा सामना जिंकलाय टीम ओवेकॅमचा राजा या टीमने. दोन्ही संघांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि चला